तर जगदंबा कला मंडळ संघाचा कोणी प्रतिनिधी तो उपस्थित आहे. तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. जगदंबा कला मंडळ जगदंबा कला मंडळ संघाचा कोणी खेळाडू इथे उपस्थित असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. मैदानामध्ये मॅच सुरू. शंतनू 11 विपक्ष मल्हार ग्रुप. टॉस जिंकला मल्हार ग्रुप संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला. सलगचे 2 चेंडू धाव येतात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मल्हार ग्रुपचा खेळाडू इथे मात्र बॉटम हँडचा वापर करतो. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते. संघाचा अकाउंट ओपन होत आहे. एक ही धावसंख्या. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. एक ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू हवेमध्ये खेळून काढला. फलंदाज होतो बाद. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असणारी टीम शंतनू 11 या संघाला. इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केल्या. गॅप होती आणि चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमा रेषा पार. चौकार. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र चौकार ठोकतो. धावसंख्या धावफलकावरती 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज होतो बाद. चांगला स्ट्रोक होता पण फलंदाज इथे मात्र बाद होतोय. षटक समाप्त. 5 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. बॅटिंग करत असणारी टीम म्हणजेच शंतनू 11 ही टीम. दुसरं षटक प्रगती पथावर. इथं मात्र पहिला चेंडू वाईडने सुरुवात करतो. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे सरकते ती म्हणजेच 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पाड मधून निघून जातो. फणसांकडे अपील देखील केली होती. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होती धावफलकावरती 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळून घेतो. नॅचरल ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होती धावफलकावरती 8 ही धावसंख्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र चेंडू हलकीशी कडा. फायनलिंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न करतील पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो सरळ सीमा रेषा बाहेर. चौकार. 4 धावसंख्या धावफलकावरती 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू घेऊन इथे मात्र चेंडूला हवेमध्ये खेळून काढला. अजून एक फलंदाज बाद होतो. सलग तिसरा फलंदाज षटकार मारून बाद होतो. खूप चांगली माहिती आम्हाला राहुल पोचवत असताना. ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे मात्र हलकीशी आतली कडा. लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षक जातो उचलून फिकी करेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे सरकते ती म्हणजेच 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13.
पहिला चेंडू लो फुल टॉस होता, टापच्या माध्यमातून खेळून काढला, एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटचं षटक घेऊन आलाय हितेशचा वापर केला, नितेश आहेत. इथे मात्र डावखुरे हाताचा फलंदाज पंच दोन्ही हात समांतर करतात. धावसंख्या होते धावफलकावरती 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ऑन साइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातो सर सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅट अँड पाड मध्ये चेंडू होता, खोदून काढला, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, धावसंख्या होते धावफलकावरती 20. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला, वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फुलओव्हर लेनचा चेंडू होता, चेंडूने बॅटचा संपर्क नाही, दोन्ही खेळाडू एका चेंडला. आणि आता मात्र प्रश्न पडला नक्की फलंदाज कोणता बाद आहे. फलंदाज संघनायक बाद होतो. इथे मात्र शंतनू 11 संघाचा स्वतः संघनायक बाद होत असताना चेंडू झालेत आतापर्यंत 4, धावा धावफलकावरती 21. नितेश बॉलिंग ट्रॅक वरती मात्र चेंडू मध्ये घेऊन काढला, क्षेत्ररक्षक आहेत, झेल देखील होता पण झेल झालाय जमिनी लगत ग्राउंडिंग, उचलून फेकी, एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 22 या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता. षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावा झाल्या धावफलकावरती 21. जिंकण्यासाठी आता मात्र धावा करायच्यात, त्या म्हणजेच 22 धावा. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना नितेश आणि ऋषी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज 23 चं टार्गेट आहे. इथे मात्र चेंडूला गॅप मध्ये खेळून काढला, पहिल्या चेंडूवरती चौकार आला फलंदाज नितेशच्या बॅट मधून. 23 चं टार्गेट आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे मात्र पंचांनी नो घोषित केला, तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 9+1 अशी धावसंख्या ऍड होते धावफलकावरती 6. 23 चं टार्गेट, 23 चा पाठलाग करतोय. इथे मात्र पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केला. 9+4 अशा टोटल 5 धावसंख्या धावफलकावरती 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाला प्रयत्न करणं गरजेचं होतं. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडूला खोदून काढलाय, एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सेमी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 12, 2 चेंडूच्या समाप्ती 12. इथे मात्र अलॉंग द कार्पेट विषय मध्ये खेळून काढला, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या होती धावफलकावरती 13 ही धावसंख्या. पहिले षटक प्रगती पथावर 23 चा पाठलाग करतो. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 13. मात्र चेंडू लावमध्ये घेऊन काढल्या, आता मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागला 13 धावसंख्येवरती.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. धावफलकावरती 13. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वंसा दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे मात्र पंचांनी नो घोषित केला. चेंडूला डीप कव्हर पॉइंट मध्ये घेऊन काढला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. इथे मात्र वाईडिश येते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा लगेचच कॉल. 9+ अशा 2 धावा ऍड केल्या जातात धावसंख्या होते धावफलकावरती. 17 ही धावसंख्या जिंकण्यासाठी आता मात्र 6 धावांची गरज. हा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र हलक्या हाताने घेऊन काढला. सन्मान दिला. फुल टॉस चेंडू होता. एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. 5 चेंडू झालेत. धावफलकावरती 18. 5 चेंडू झाले. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. इथे मात्र फ्लोलेनचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होते. धावसंख्या होते धावफलकावरती 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर नितेश. इथे मात्र वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 20. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे कव्हर्स मध्ये. उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते 21. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. उचलून फेकी करेल. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 22 ही धावसंख्या. इथे मात्र चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी अजून एका धावेची गरज आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. मॅच फिनिश. मॅच इथे मात्र जिंकली ती म्हणजेच फलंदाजी गरज असणारा संघ मल्हार ग्रुप इथे मात्र विजय प्राप्त करतो. हरलेल्या संघाचे इथे आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे देखील आभार. मल्हार ग्रुपांतर इथे विजय प्रस्थापित केला. यानंतरची मॅच लोटोआई देवीचा पाडा आणि डोंबिवली पॅकर्स. संघाचे संघनायक टॉस साठी या. लोटोआई देवीचा पाडा विपक्ष डोंबिवली पॅकर्स. लोटोआई देवीचा पाडा 40+ असं ओरम क्रिकेटचा सामना देखील सध्याच पार पडला. त्यांच्याच नावाने ही स्पर्धेमध्ये दाखल झाला लोटोआई देवीचा वाडा संघ आणि डोंबिवली पॅकर्स.